युद्धाची झळ आता सर्वसामान्यांना बसू लागलेली आहे। साबुदाणा महागल्यामुळे उपवासाचे पदार्थ सुद्धा महागलेत, तर तेलाच्या किमती वाढल्यामुळे तर्रीचा तडका सुद्धा आता फिका पडलाय। सुकामेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेला आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। सध्या सुरू असलेल्या युद्धाचा फटका आपल्या सगळ्यांनाच आता हळूहळू बसायला सुरुवात झाली आहे। अर्थातच या युद्धामुळे काही गोष्टी महाग झाल्या आहेत, तर काही गोष्टी स्वस्त सुद्धा झालेल्या आहेत। मात्र सध्या मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या हॉटेलिंगवर सुद्धा या ठिकाणी परिणाम झाला आहे। इथे तुम्हाला वेगवेगळे खाद्यपदार्थ जरूर दिसतील, मात्र या खाद्यपदार्थांसाठी लागणारा कच्चा माल, या खाद्यपदार्थांसाठी लागणारं तेल हे महाग झालेलं आहे। महाग झालेल्या वस्तूंमध्ये साबुदाणा, तेल यासोबतच सुकामेवा हा महागलेला आहे। त्याच्यामुळे अर्थातच या खाद्यपदार्थांच्या किमतीवर सुद्धा परिणाम झालाय। काही हॉटेल्सने मेनूमध्ये कपात केली आहे, तर काही हॉटेल्सने किमतींमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे। सोबतच गॅस सिलेंडर मिळत नसल्या कारणाने, त्याचा तुटवडा असल्या कारणाने पोळी किंवा भाकरी करणाऱ्या बचत गटाच्या महिलांच्या व्यवसायावर सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे। ज्या हॉटेल्समध्ये बचत गटांकडून पोळ्या किंवा भाकरी मागवल्या जातात त्यांच्याकडून आता पोळ्या आणि भाकरी मिळणं सुद्धा दुरापास्त झालेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्या किमतींवर सुद्धा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो। सध्याचं हे दृश्य तुम्ही बघता आहात हे आहे बीएमसी कॅन्टीन मधलं दृश्य, ज्या ठिकाणी दररोज शेकडोंनी कर्मचारी जेवत असतात, मात्र त्यांना रास्त दरामध्ये थाळी उपलब्ध करून देणं, जेवण उपलब्ध करून देणं हे या बीएमसी कॅन्टीनचं महत्त्वाचं कर्तव्य आहे। इथे काही कर्मचारी आहेत, त्यांना आपण विचारतोय की मला सांगा की कोणता कच्चा माल सध्या मिळत नाहीये, कोणकोणत्या गोष्टी महाग झालेल्या तुम्हाला बघायला मिळत आहेत? सध्या आता बघा सुकामेवा महाग झालाय, त्याच्यानंतर तेल महाग झालंय आणि साबुदाणाची जे साबुदाणा महाग झाला आहे त्याच्यामुळे तो एक तुटवडा वाचतोय आम्हाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला सध्या भाकरीचं हे आहे, भाकरीचं टेन्शन आलं आहे, कारण ज्यांच्याकडून आम्ही भाकरी मागवतो जास्तीचे 500-600 भाकरी मागवतो आम्ही, तर त्या आज अजिबात म्हणजे एकसुद्धा भाकरी नाही मिळते आणि 50-100 पण नाही दिली। इकडे गर्दी नक्की वाढली, फक्त आमची तारांबळ काय उडते की गॅसमुळे थोडीशी आमची तारांबळ उडते। आता आज गॅसची थोडीशी उपलब्ध झाली नाही असं नाही, मागच्या काल पण झालेली आहे, काल पण एक गॅस। साबुदाणा महाग झालाय म्हणलाय, त्याच्यामुळे साबुदाणे वडे सुद्धा आज कमी दिसत आहेत, इकडे कमी दिसत आहेत। खिचडी पण असते, आज फक्त साबुदाणा वडाच ठेवलेला आहे, खिचडी नाही आहे आज। साबुदाणा महाग झालाय, सुकामेवा देखील महाग झालाय आणि तेल सुद्धा प्रचंड महागलेलं आहे। त्याच्यामुळे अर्थातच खाद्यपदार्थांच्या किमतीवर परिणाम होतोय, हॉटेलिंग व्यवसायावरती परिणाम होतोय। हॉटेल व्यावसायिकांना जर त्यांच्या किमती तशाच ठेवून ग्राहकांना सेवा द्यायची असेल तर अर्थातच थोडीफार नुकसानीची झळ ही सुद्धा त्यांना सोसावी लागते। कॅमेरामन निलेश देवरुखकर, मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।